हॅपी व्हॅलेंटाईन डे. रसिक हो, कला वैभवच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आतापर्यंत प्रेमाची अनेक रूपे आपण सर्वांनी शिल्पा, माधव आणि अरविंद काकांकडून ऐकली आहेत. आज या प्रेमाच्या शृंखलेत मी आजच्या पिढीतले प्रेमाचे आधुनिकीकरण कसे झाले सांगण्याचा थोडा प्रयत्न करते. तर मानवी जीवनात मैत्री फार महत्वाची असते आणि मग कधी कधी या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. दोन भिन्न स्वरूपांच्या व्यक्तीचे एकमेकावरचे प्रेम आणि नातं हे अतिशय पवित्र असतं आणि हे पावित्र्य टिकवणं त्या दोघांच्याच हातात असतं. आपल्या समाजात काही गोष्टी उघडपणे करण्यास मज्जा बसतो आणि मग ते तसं केलं की ते असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. तरी या दिनाचे महत्व लक्षात घेऊन मी आपल्याशी केलेला छोटासा संवाद बघा, पटतंय का? जो प्रेमात पडला त्यालाच प्रेम म्हणजे काय ते जास्त चांगलं कळतं. आणि हो, प्रेम ही एक सुंदर भावना आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी प्रेम होतेच. कोणी व्यक्त होते, कोणी होत नाही इतकंच. आणि जरा स्वतःला विचारून बघा, आता मी प्रेम हा शब्द उच्चारल्याबरोबर प्रत्येकाच्या मनात एक इमेज नक्की येऊन गेली असेल. प्रेम ही अतिशय पवित्र भावना आहे. प्रेमाचा अनुभव घ्यावा लागतो. मग ते कुठल्याही प्रकारचं प्रेम असो, कुणावरही, कुठेही असू देत. कधी व्यक्त, कधी अव्यक्त, कधी प्रकट, कधी उत्कट. त्याला स्वार्थ, मोह, मत्सर, ईर्ष्या यांची झालर नसते. प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडं पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, ते कशावरही जडलेलं असो, मात्र ते खरं-खुरं प्रेम असायला हवं. ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं. खरं प्रेम हे नेहमीच निस्वार्थी असतं, निरपेक्ष असतं. मग ते फुलावरलं असो, पाण्यावरलं असो, सृष्टी सौंदर्यावरलं असो, आई-बापावरलं असो, प्रियकर, प्रेयसी, राष्ट्र यांच्यापैकी कोणावरलंही असो. निस्वार्थी, निरपेक्ष, निरहंकारी प्रेम ही माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी. प्रेमात समर्पण आणि झोकून देण्याची वृत्ती असते, जी प्रेमाला एका अत्युच्च पातळीवर नेऊन पोहोचवते. असलं प्रेम केवळ मनुष्यच करू शकतो. प्रेम म्हणजे काय? मी म्हणेन, तू दुःखात असताना मी कधीही आनंदी असू शकणार नाही, हा विश्वास देणं म्हणजे प्रेम. परताव्याची अपेक्षा न ठेवता केलेली भावनांची गुंतवणूक म्हणजे प्रेम. आता जरा 20व्या शतकातलं प्रेम आठवून बघा. कितीतरी वर्ष एकमेकाकडे चोरून बघण्यात जायची. बऱ्याचदा व्यक्त होण्या अगोदरच त्या मुलीचे लग्न झाले की संपले. बऱ्याचदा तर बोलायची हिंमत नाही. त्यातूनही प्रकरण पुढे गेलं तरी लग्न होईलच असं नाही. कारण अनंत अडचणी समोर ठाकलेल्या असायच्या. धर्म, जात, शिक्षण, परिस्थिती, अनेक गोष्टी. पण प्रेमात असलेल्या व्यक्ती हे सर्व आव्हान पेलून तरून जात असतील, तेव्हा त्यांच्या प्रेमाला नक्की झळाळ येत असेल. आणि जर कुटुंबाच्या संमतीने झालेल्या लग्नाबद्दल काय बोलायचं, ते तर वेगळंच. लग्नानंतर त्या दोन जीवात निर्माण होणाऱ्या प्रेमाची गंमत काही औरच. अजून नीटशी ओळखही झालेली नसते. घरातल्या पाहुण्यांची वर्दळ, धार्मिक विधी, एकमेकांकडे चोरून पाहणे, इशारा करणे, तरी कधी कधी होणारा पुसटचा स्पर्श. किती किती तरलता असायची त्या प्रेमात, आठवून बघा जरा. इवन तुम्ही आपल्या आजी आजोबा यांच्या नात्यातलाही ओलावा अनुभवला असेल. पण आता काय? आत्ताच्या पिढीची प्रेमाबद्दलची संकल्पना वेगळीच आहे. आजचा प्रचलित शब्द म्हणजे क्रश. आजकालचे प्रेम जरा अधिकच बोल्ड आहे. त्यात एक बिनधास्तपणा आहे. धीटपणाने प्रेमाची कबुली दिली जाते. पण त्याचबरोबर हे देखील जाणवतं की बिनधास्त असलं तरी ते बरंच कमकुवत देखील असतं. छोट्या मोठ्या कारणावरून मोठी भांडणं, रुसवे-फुगवे निर्माण होत असतात आणि कोणत्याही गोष्टीचा ठामपणे निर्णय घेताच येत नसल्यानं ब्रेकअप, पॅचअप सतत होत असतात. छोट्या-छोट्या गोष्टीवरून नातं तोडण्याची भाषा. आजकालची मुलं संवेदनशील कमी आणि व्यवहारी जास्त झाली आहेत. मन आणि बुद्धी दोन्ही जेव्हा समोरासमोर उभ्या ठाकतात ना, तेव्हा नकळत मनाचा सौदा होतो आणि बुद्धी वापरून व्यवहार करतो प्रेमाचा.
या मुला-मुलींच्या वाट्याला एक गोष्ट जरा प्रमाणाबाहेर आलीये, ती म्हणजे आई-वडिलांच्या त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा. आई-बाबांना जन्मात ज्या गोष्टी फारशा जमल्या नाहीत, त्या मुलांनी लहानपणीच करून दाखवाव्यात, असं असं आई-बापांना वाटतं. मग या पिढीलाही अपेक्षांच्या बदल्यात मागण्याची व मागणी लगेच पूर्ण होण्याची सवय झाली. मग वर्गात शिक्षक रागावले, आईने मोबाईल हिसकावून घेतला, एखाद्या परीक्षेत अपयश आले, ब्रेकअप झाला, की ही प्रॅक्टिकल पिढी अति संवेदनशील होऊन टोकाचा निर्णय घेते. अर्थात सगळेच या प्रकारच्या गटात मोडतात असंही नाही म्हणायचं मला. आजच्या या आधुनिक जमान्यात उदात्त आणि निस्वार्थ प्रेमाची अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील. आणि हो, ब्रेकअप म्हणल्यावर एक गोष्ट मला नक्की नमूद करावी वाटते. ती म्हणजे ही पिढी दुःखाला कुरवाळत बसत नाही. त्यातून लगेच बाहेर येण्याचा प्रयत्न करते. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. भले मग तो मार्ग कसाही असो. पहिल्यांदा तर मला हा शब्द ऐकल्यावर, छे काय हे, दुःखाचाही बाजार मांडतात का? असं मनात आलं. पण अलिप्तपणे विचार केल्यास यात नुकसान कमी, उलट वेदनेला फुंकर घालण्याची आगळी वेगळी पद्धत आहे हे जाणवतं. महिनोन-महिने रडत-कुडत स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा नक्की हे बरे. पूर्वी प्रेमभंग झाला, की त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या वर्षाला खीळ बसायची. 2 जीवांचा कोंडमारा, अपमान, नालस्ती, कुटुंबाला होणारा मनस्ताप, यातून बाहेर येताना होणारा प्रचंड त्रास आणि या मनस्तापात सगळे कुटुंब होरपळून निघायचे. पण मात्र आता असं काही झालं, की सगळी मित्रमंडळी त्याच्या किंवा तिच्या पाठीमागे उभं राहतात. त्याला किंवा तिला बाहेर काढतात. मग ती ब्रेकअप पार्टी असो, आउटिंग असो, त्या व्यक्तीच्या दुःखाची तीव्रता नक्कीच कमी व्हायला याची मदत होत असेल. हो की नाही? यात त्या व्यक्तीला आणि इतरांनाही कमीत कमी त्रास होतो. पण याचा काही जण असाही अर्थ काढतात, की ब्रेकअप हा परवलीचा शब्द झाला असून यामुळे तू नहीं तो और कोई अशी भावना वाढीस लागते का? यातून हे पण सिद्ध होतं, की आजच्या तरुणाईमध्ये दिलेला शब्द पुढे पाळलाच जाईल की नाही याबद्दल साशंकता दिसून येते. यातून अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ते या सगळ्या गोष्टीमुळे मात्र बिचाऱ्या प्रेमाला बोल सहन करावे लागतात. आजच्या पिढीनं थोडासा विचार केला तर प्रेमात खरंच तरलता येऊ शकते. तर असं हे आजच्या प्रेमाचे आधुनिकीकरण. अपेक्षांनी भरलेलं नातं आणि प्रेम यात बराच फरक असून आजकालच्या जमान्यात रिलेशनशिपमध्ये अपेक्षांचा इतका भरणा झालाय की त्या पूर्ण करताना एकमेकांचे नाके नऊ येतात. खरं तर निस्वार्थपणे केलेलं प्रेम हे निरंतर असतं आणि त्या प्रेमाला जगातली कोणतीही शक्ती तोडू शकत नाही. परंतु आपण त्या प्रेमाला आपल्या अपेक्षांचं ओझं जोडीदारावर सोपवून त्या पूर्ण करून घेण्यात मशगूल राहतो. यामध्ये प्रेम ही भावना मात्र दुय्यम बनते आणि शेवटी कुठेतरी या नात्याचा अंत ठरलेला असतो. म्हणे बऱ्याचदा होतोही. पण आजही पहा ना, निस्वार्थी प्रेम आहे आजूबाजूला पाहिल्यास. आपल्याला निस्वार्थी, निस्सीम, जीवापाड खरं-खुरं प्रेम आजही दिसून येतं. या प्रेमामागे कसला स्वार्थ नसतो की कसली अपेक्षा नसते. कसले मागणेही नसते. यावरून एक आठवलं. एकदा प्रेम या विषयावर श्रीकृष्ण अर्जुनामध्ये एक चर्चा चालली होती. त्यावेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं, "प्रभू, तुम्ही राधेवर इतकं प्रेम करत होता, तरी तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं का नाही? तुम्ही मनात आणलं असतं तर काहीही करू शकला असता आणि आत्ताही करू शकता." यावर भगवान श्रीकृष्णाने खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, "माझं प्रेम अपूर्ण आहे आणि ते अपूर्णच राहू दे. कारण अपूर्ण प्रेमाच्या कोणत्याही सीमा नसतात. अपूर्ण प्रेम हे सागरासारखं विशाल आणि आभाळासारखे अमर्याद आहे. त्याला कोणत्याही बंधनात न बांधणेच योग्य." जिथे साक्षात श्रीकृष्ण असे म्हणतात म्हटल्यावर आपण कोण? कोणीतरी म्हणले सुद्धा. जे अपूर्ण असतं तिथंच सौंदर्य आहे. तर सांगण्याचा मतितार्थ असा, की आजच्या दिवशी तो कोण व्हॅलेंटाईन होता, त्याने काय केलं, किती बरोबर, किती चूक, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत हो. मी तरी त्या व्हॅलेंटाईन बाबाला धन्यवाद देईन. कारण हा एक दिवस असा नाही, हा असा एक दिवस असं नाही. पण जरा मागे वळून बघताना आपल्या आयुष्यात भेटलेली माणसं, त्यांच्याशी निगडीत सुंदर गोष्टी, सुंदर आठवणी आठवायला काय हरकत आहे?
कारण प्रेमाला विरोध करणारी, नाकं मुरडणारी, माणूसघाणी लोकही आजच्या दिवशी तरी प्रेमाची आठवण येत असेल त्यांनाही. कारण म्हणतात ना, दगडालाही फाजर फुटतो. आपण तर माणसं आहोत. मला यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी. जी माणसाला जिवंत ठेवते. ती असेल तरच माणूस माणूस म्हणून राहतो. म्हणून प्रेम कधीही करा, कुणावरही करा, पण मनापासून करा. प्रेमासारखी सुंदर गोष्ट नाही. प्रेम मागणाऱ्याला प्रेम द्यायला शिकावेच लागेल. विंदांच्या शब्दात सांगायचे तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. तुम्हीही एक दिवस देणारे हात व्हाल या अपेक्षेत. धन्यवाद आणि हो, हॅपी व्हॅलेंटाईन डे.